In the last lecture, we had seen that how the new variety, what was its name? Kasbai, right? Huh? Its name was Kasbai, and the writer was in search of the new. That was the old, but it was new for the writer, right? लेखकासाठी ती व्हरायटी कशी होती? नवीन होती. ॲक्च्युअली ती व्हरायटी कशी होती? जुनी होती. बरोबर आहे. पुरातन काळापासून किंवा अनेक काळापासून, पुरातन आपण म्हणू शकत नाही त्याला, पुरातनचा तर खूप वर्षापूर्वी असं झाला, 5,000 10,000 वर्षापूर्वी असं झाला. परंतु जुन्या काळापासून त्या ग्रामीण भागामध्ये ती व्हरायटी वापरण्याचा काय केला होता? फायदा होता. परंतु अलीकडच्या कालखंडामध्ये ती व्हरायटी वापरली जात नव्हती. कारण का? तर त्याच्यापासून योग्य उत्पादन भेटत नव्हतं आणि मार्केटमध्ये ते विकलं सुद्धा जात नव्हतं. अशी अनेक कारणं होती. पहा नंबर 29 वरती सेकंड लास्ट पॅराग्राफ, त्याच्या अगोदर एक दोन वाक्य बघा. ही क्लेम्ड ही हॅड टू फोर्स हिमसेल्फ टू इट दिस राईस दॅट वॉज सो इन्स्पीड. इथपर्यंत आलो आपण, बरोबर आहे का? हां, त्यानं तो जो त्या गावावरून जाणारा माणूस वगैरे जो असायचा, तो स्वतःला काय करायचा? फोर्स करायचा की आपण त्या गावामध्ये थांबावं आणि तिथल्या भोजनाचा काय करावा? आनंद घ्यावा. विथ द ॲडव्हान्ट ऑफ इरिगेशन, ॲडव्हान्ट ऑफ इरिगेशनच्या समस्यामुळे, इरिगेशन म्हणजे काय? सिंचन पद्धत, शेतीची सिंचन पद्धती, त्या समस्येमुळे फार्मर्स वेअर टेम्प्टेड टू ग्रो अ सेकंड क्रॉप अँड काजबाय. शेतकरी जो होता तो कशाकडे आकर्षित झालेला होता? सेकंड क्रॉपकडे, म्हणजे दुसऱ्या जातीच्या पिकं घेण्याकडे काय झाला होता? तो आकर्षित झालेला होता. म्हणजे तांदळातल्या परंतु दुसऱ्या प्रकारच्या व्हरायटी काय करायच्या? लागवड करायच्या आणि त्याच्यातून काय करायचं? उत्पन्न काढायचं. कारण जी तांदळाची नवीन व्हरायटी आली होती ती कदाचित पाण्याला कशी असेल रे? मेचणारी असेल किंवा कमी पाणी पडलं तर त्याचं उत्पादन कसं असेल? चांगलं निघत असेल. अशा पद्धतीच्या व्हरायटीच्या नवीन डेव्हलप केल्या होत्या. त्या व्हरायटीकडे तो आकर्षित, टेम्प्टेड म्हणजे काय? आकर्षित होणे, त्याच्याकडे तो आकर्षित झालेला होता. अँड काजबाई बीइंग अ लॉंग ड्युरेशन राईस, आणि हा जो राईस होता काजबाई तो कसा होता? लॉंग ड्युरेशन होता. म्हणजे त्याला पिकवण्यासाठी मोठा कालावधी लागायचा, 5 महिन्याचा 6 महिन्याचा. वॉज रिप्लेस बाय द शॉर्टर ड्युरेशन हायब्रिड्स, आणि याची जागा कोणी घेतली होती? शॉर्टर ड्युरेशनच्या हायब्रिड्सने घेतली होती. म्हणजे कमी कालावधीमध्ये येणाऱ्या हायब्रिडच्या जातींनी त्याची जागा घेतली होती. सो दॅट द हार्वेस्ट कुड बी डन अर्लियर, आणि त्यामुळं या पिकांचं हार्वेस्टिंग काय व्हायचं? लवकरात लवकर व्हायचं. म्हणजे प्रामुख्यानं 2 अशा गोष्टी होत्या की ज्याच्यामुळं शेतकऱ्यांनी कासबाईची लागवड करायचं सोडून दिलं होतं. आणि कोणत्या क्षेत्राकडे, कोणत्या बियाणाकडे त्यांनी कल वळवला होता? हायब्रिडच्या बियाणाकडे कल वळवला होता. आता याची 2 प्रमुख कारणं कोणती होती? पहिलं ॲडव्हान्स इरिगेशन, बरोबर आहे, अपुरं इरिगेशन पद्धती. आणि दुसरं कोणतं होतं? तर जास्त लागणारा कालावधी, हे दुसरं कारण होतं. म्हणजे कासबाईचं पीक घ्यायचं तर त्याला समजा 5 महिन्याचा कालावधी लागत असेल तर हायब्रिडचं पीक त्यांना 3च महिन्यामध्ये उपलब्ध होत होतं. 3च महिन्यामध्ये काढणं होतं, हार्वेस्टिंग होत होतं आणि ते सहज त्यांना उपलब्ध होत होतं. त्यामुळं शेतकऱ्यांचा या 2 गोष्टीमुळं कासबाई सोडून हायब्रिडच्या तांदूळ पिकवण्याकडे काय झाला होता? कल वाढलेला होता. दिस एन्श्युअर्ड दॅट द फार्मर्स कुड टेक अप अ सेकंड क्रॉप, आणि याच्यामुळं शेतकऱ्यांना खात्री पडू लागली आणि त्यामुळं शेतकरी काय करू लागले? दुसऱ्या जातीचा म्हणजे हायब्रिडची पिकं काय करू लागले? ते पिकवू लागले, घेऊ लागले. आय आस्क्ड व्हाय ही हॅड शिफ्टेड इफ ही वॉज सो अनहॅपी विथ द हायब्रिड्स. ॲक्च्युली हे पिकं पिकवत असताना त्यांना कोणत्याही प्रकारचा आनंद होत नव्हता, परंतु तरीसुद्धा ते पिकं हे अशा प्रकारची पिकं घेतली, हायब्रिडची पिकं घेतली. आता हायब्रिडच्या पिकाचे दुष्परिणाम काय आहेत? आपण सुरुवातीला पाहिलं आईस ब्रेकर्समध्ये, बरोबर आहे, विविध प्रकारचे आजार होतात वगैरे वगैरे. त्यानंतर राहीबाई पोपेरे यांची जी इंटरव्ह्यू पाहिली आपण यूट्यूबवरती, त्या इंटरव्ह्यूमध्ये सुद्धा राहीबाई पोपेरे यांचं हायब्रिड सोडून प्रचलित बियाणांकडे येण्याचा कल जो आहे किंवा दृष्टिकोन जो आहे तो काय आहे? आजारापासून मुक्ती मिळवण्यासाठी ते काय झाले आहेत? प्रचलित बियांची त्यांनी सीड बँक उभा केलेली आहे, बरोबर आहे, आपण हे पाहिलेलं आहे. मग या हायब्रिड वापरण्यामध्ये शेतकऱ्याला आनंद नाही, परंतु तरीसुद्धा तो शेतकरी पिकवतो. म्हणजे तो कसा पिकवतोय? नाईलाजाने पिकवतोय. हायब्रिडच्या बियाणांची लागवड का करतो शेतकरी? नाईलाजाने करतोय, कारण त्याच्यापुढे पर्याय उपलब्ध नाही म्हणून ते करत आहे. आय आस्क्ड व्हाय ही हॅड शिफ्टेड इफ ही वॉज सो अनहॅपी. जर त्याला दुःख वाटतंय हायब्रिड पिकवल्याबद्दल तरी सुद्धा तो हायब्रिड का पिकवायला शिफ्ट झालाय किंवा हायब्रिड पिकवायला त्यानं का सुरुवात केली असं त्यांना विचारलं. नो वन फोर्स हिम टू डिड दॅट. त्याला कुणीही फोर्स केलं नव्हतं. कुणी केलं त्याला फोर्स शेतकऱ्याला की तो हायब्रिड पिकव म्हणून? कोणीही फोर्स केलं नाही. त्यानं गरज शोधली. त्यानं काय शोधली? गरज शोधली. मार्केटमधली काय गरज आहे ते शोधलं. आज समजा तुम्ही एखाद्या पिकाची लागवड केली, समजा तुम्ही ऊस लावला,
जुन्या पद्धतीने 765 मी तुम्हाला सुरुवातीला उदाहरण दिलं होतं बरोबर आहे. 765चं बियाणं जर तुम्ही लावलं ऊसाचं त्यातून तुम्हाला 40 टन एकरी उत्पादन मिळालं आणि आता नवीन जे 265 आले त्याच्यातून जर तुम्हाला 80 टन उत्पादन मिळालं तर तुम्ही कोणचं बियाणं लागवड कराल रे? आपसो 265चं उत्पादन काय करा तुम्ही लागवड कराल. परंतु 265च्या उत्पादनाची बियाणांची लागवड केल्यानंतर तुमच्या शेतातील कस निघून जातोय, तुमची शेती बंजर होते, खराब होते, नापीक होते, हे तुमच्या लक्षात येते. तुम्ही उदासीन आहात परंतु नाही असं तुम्ही लावताय कारण तुम्ही शॉर्ट टर्मचे फायदे बघताय. कुठले फायदे बघताय तुम्ही? शॉर्ट टर्मचे फायदे बघताय. तुम्हाला फक्त जवळचे फायदे दिसतात, दूरगामी तोटे तुम्हाला दिसून येत नाहीत. जरी पारंपरिक वाहनांचं किंवा देशी वाहनांचं उत्पादन कमी असलं तरी सुद्धा ते शेतीची सुपीकता टिकवून ठेवण्यामध्ये काय करत असतात? मदत करत असतात. लक्षात घ्या, जे भरभर वाढतंय ते निश्चितच शेतीतले सगळे कंटेंट काय करणार आहे? शोषून घेणार आहे. बरोबर आहे. तितक्या तत्पर्यंत परत नवीन कंटेंट शेतीमध्ये प्रोटीन्स, कार्बोहायड्रेट्स काय जे असतील किंवा पिकांना जे काही NPK वगैरे जे लागतंय ते शेतीमध्ये तात्काळ उपलब्ध होणार आहे का? नाही होणार. कशाला? देशीचं उत्पादन कमी आहे याचा अर्थ ते शेतीतलं जे घेतंय ते कसं घेणार आहे? कमी प्रमाणात घेणार आहे. त्यामुळे शेतीची सुपीकता काय होते? टिकून राहते. तुम्ही हायब्रिडचा वापर केला आणि त्याच्या बरोबर रासायनिक खताचा जर वापर केला तर तात्काळ काय होतं? शेतीतले घटक जे पिकास पोषक असतात ते संपुष्टात येतात. No one forced him to did they? He smiled and replied. त्यानं स्मितहास्य केलं आणि त्यानं काय उत्तर दिलं बघा त्या लेखकाच्या त्या प्रश्नाला. तुम्हाला कोणी फोर्स केलं नाही, त्याचा तुम्ही का वापर करताय? That their fields did not have fences. की त्यांच्या शेताला काय नाही आहेत? फेन्सेस नाहीत असं त्यानं सांगितलं. फेन्सेस म्हणजे काय? फेन्सेस आपल्याकडे शेताला आपण फेन्सेस लावतो का? असतात का फेन्सेस? आता हल्ली एक नवीन पद्धत निघाली आहे. ते सिमेंटचे खांब, त्याला तारा, शेताच्या कडेनं सगळं काय केलं जातं? गुंफून घेतलं जातं. संरक्षण भिंत म्हणतो आपण त्याला. कुंपण काय म्हणतात त्याला? कुंपण म्हणलं जातं. बरोबर आहे. ते जे शेतकरी ज्याच्याशी ते चर्चा करत आहेत लेखक, त्या शेतकरी काय म्हणतो की आमच्या शेताला काय नाही? कुंपण नाहीत. अँड वन्स द हार्वेस्ट वॉज ओव्हर द कॅटल्स वेअर रिलीज्ड. आणि एकदा का हार्वेस्टिंग पूर्ण झालं की जनावरं मोकळी सोडली जातात. आपल्याला ती पद्धत आहे. आपण एखाद्या शेतातील जर पीक काढून घेतलं तर त्या शेतामध्ये जे वेस्टेज राहिलेलं असतं ते खाण्यासाठी आपण कशाचा वापर करतो? जनावरांचा वापर करतो. आपण जनावर काय करतो? त्या शेतामध्ये मोकळी सोडून देतो. इंटू द फील्ड. इफ माय फील्ड अलोन हॅज कास्ट बाई. मग त्यानं खरं कारण आता पुढे सांगितलंय बघा. आता सगळ्या शेतकऱ्यांनी समजा हायब्रिडचं बियाणं लावलं. कशाचं बियाणं लावलं? हायब्रिड. त्यांचं उत्पादन किती महिन्यात येणार? त्यांचं हार्वेस्टिंग किती महिन्यात होणार? 3 महिन्यात. किती महिन्यात होणार? ते सपोज धरून चाला किती महिन्यात होईल? 3 महिन्यात होईल. आणि समजा या एका शेतकऱ्यानं जर काजबाईचं बियाणं लावलं त्याचं हार्वेस्टिंग किती महिन्यात होईल? 5 महिन्यात होईल. आणि मग त्या गावात पद्धत काय होती की आपापल्या शेतातील पिकं निघली की जनावरं काय करायची? मोकळी सोडून द्यायची. बरं आहे. चरायसाठी वगैरे ते किंवा वेस्टेज खाण्यासाठी किंवा राहिलेलं गवत वगैरे खाण्यासाठी जनावर काय केले जायचे? मोकळी सोडून दिली. मग जनावर मोकळी सोडून दिल्यानंतर याचं जे पीक किती महिन्यात आहे? 5 महिन्यात. ते मागं जाईल. त्याचं हार्वेस्टिंग झालंय का? म्हणजे सगळ्या जनावरांचा त्रास कोणाला होणार आहे? त्याच्या एकट्या पिकाला होणार आहे. कोणाला होणार आहे? त्याच्या एकट्या पिकाला. इफ माय फील्ड अलोन हॅज कासबाय. जर माझ्या एकट्याच्या शेतामध्ये कासबाईचं पीक असेल इट विल बी ट्रीट फॉर द कॅटल. ही एक्सप्लेन. तर तो म्हणतो की ती कॅटल जनावरांसाठी ट्रीटच असेल. म्हणजे एक मेजवानी ठरेल ती. बरोबर आहे. त्यांच्यासाठी ती काय असेल? मेजवानी असेल. म्हणजे त्यांना ते ऐकच पीक खायला काय होईल? उपलब्ध होईल. कारण त्याचं हार्वेस्टिंग लवकर होत नाही. त्यामुळं त्या जनावरांसाठी काय होईल? ते ट्रीट ठरेल. Sometimes we have to fall in line with the community. He lamented. To lament means to express grief. दुःख व्यक्त करणे. त्यानं दुःख व्यक्त केलं. काय वेळेस आपल्याला चाकोरीबद्ध आयुष्य जगावं लागतं. इतरांबरोबर आपल्याला चाललं लागतं. लोकांच्या विरोधात आपल्याला जाऊन जमत नाही. We have to fall in line with the community. Hybrids needs more water. हायब्रिडला जास्त पाणी लागतं. फर्टिलायझर्स अँड पेस्टिसाइड्स. अजून काय लागतं त्याला? फर्टिलायझर्स अँड पेस्टिसाइड्सचं काय होतं त्याला? जास्त लागतात. He said that yields were good initially but of late had reduced a lot. He said that. त्यानं असं सांगितलं yields were good initially. सुरुवातीला हायब्रिडचं उत्पादन चांगलं आलं. म्हणजे ज्यावेळेस शेतीमध्ये सुरुवातीला मागल्या 5-10 वर्षांमध्ये हायब्रिडच्या बियाणांचा वापर चालू केला, त्यानंतर रासायनिक खतांचा वापर चालू केला, त्यावेळेस उत्पादन कसं आलं? त्याचं चांगलं आलं. बट ऑफ लेट नंतर हॅड रिड्यूस्ड अ लॉट. त्याच्या सुद्धा उत्पन्नात काय झाले? कमतरता झालेली आहे.
त्याचं सुद्धा उत्पन्न काय होऊ लागलेलं आहे, कमी होऊ लागलेलं आहे. आता तुम्हाला आज 265 उत्पादन मगाशी मी आपण उदाहरण दाखल घेतलं होतं. किती टन धरलं आपण? किती टन धरले? 80 टन धरले. आजच्या घडीला आज किती आहे? 2021 चालू आहे बरोबर आहे का? अजून जर तुम्ही 10 वर्षांचा विचार केला तर त्या शेतामध्ये तुम्ही 265चं 80 टन उत्पादन काढू शकत नाही. कारण का तर त्या पिकानं त्या मातीतले सगळे जे कंटेंट आहेत ते काय केले असतात, शोषून घेतलेले असतात. वारंवार रासायनिक खतांचा काय झाला असतो, वापर झाला असतो ते पीक जोमदार आणण्यासाठी. लक्षात आलं? त्यामुळं त्या परत त्या ठिकाणी इतकं उत्पादन निघू शकत नाही. त्यानं तेच सांगितलं, सुरुवातीला हायब्रिडचा वापर झाला, त्यावर रासायनिक खतांचा वापर झाला, उत्पादन चांगलं मिळालं. परंतु नंतर मात्र रासायनिक खतांच्या वापराने सुद्धा उत्पादनामध्ये काय झाली होती, घट झालेली होती. पूर्वी कसं असायचं, लागवड केली 2 पोती मटेरियल टाकलं तरी पिकं चांगली यायची. परंतु आता लागवड करून 20-20 पोतीचं मटेरियल टाकलं, रासायनिक खतांचा वापर केला एकरी, तर सुद्धा उत्पादन काय झालेलं आहे, घट झालेली आहे. त्याचं रिझल्ट काय आहे, म्हणजे पूर्वी 2 पोती फर्टिलायझर वापरून जर 60 टन ऊस निघत असेल तर आज तेच 60 टन ऊस काढण्यासाठी किती पोती फर्टिलायझर वापरावं लागतंय, 20-20 पोती फर्टिलायझर वापरावं लागतं. म्हणजे उत्पादन खर्चामध्ये काय झालं, आपल्या वाढ झालेली आहे. आणि हे कशामुळे झालं सगळं, रासायनिक खतांच्या ज्या अतिवापरामुळं आणि हायब्रिडच्या बियाणांची उत्पादकता कमी झाल्यामुळं. Besides, he said that each year they had to increase the quantity of urea and pesticides they used. Besides, शिवाय he said that त्यांनी असंही सांगितलं, each year they had to increase, त्यांना वाढ करावी लागत आहे. कशामध्ये, the quantity of urea and pesticides they used. ते जे युरिया वापरतात आणि जे पेस्टिसाइड वापरतात त्याच्यामध्ये त्यांना काय लागते, दरवर्षी वाढ करावी लागते. म्हणजे मी आता सांगितलं तुम्हाला 2 पोत्यात आपण किती पोत्यावरती आलो आता फर्टिलायझरला, 20 पोत्यावरती आले. युरियामध्ये कोणता घटक असतो, युरियामध्ये घटक कोणता असतो, पिकाला आवश्यक असणारा नत्र. कोणता घटक असतो, नत्र, ज्याच्यामुळे पिकाची जोमदार फक्त वाढ होते. काय होते, त्याला वाढ होत असते. It was as if newer hybrids had an insatiable असमाधानकारक, impossible to satisfy, समाधान करण्यास अशक्य असणे, ॲपेटाईट फॉर केमिकल्स. आता असं वातावरण झालेलं आहे जसं काय, हे नवीन हायब्रिड जे आहेत ते असमाधानकारक आहेत आणि ॲपेटाईट फॉर केमिकल्स, आणि केमिकलचे भुकेले आहेत. म्हणजे त्यांना कशाची गरज लागते, केमिकलची गरज लागते. म्हणजे त्यांचा जवळजवळ केमिकलचा वापर केल्याशिवाय ही पिकं येऊ शकत नाहीत, अशी परिस्थिती काय झाली आता निर्माण झालेली आहे. He told us that even when there were flash floods in the 60s, Kasbai had stood its ground. He told us that, त्याने आम्हाला पुढची अजून माहिती सांगितली. काय माहिती सांगितली त्यांनी पुढची पहा. There were flash floods in the 60s. 60च्या दशकामध्ये म्हणजे 1960च्या आसपास त्या ठिकाणी प्रचंड मोठा काय आला होता, पूर आला होता. काय आला होता त्या ठिकाणी, पूर आला होता. कासबाई हॅड स्टूड इट्स ग्राउंड, तरी सुद्धा कासबाई जमिनीमध्ये आपले मुळं घट्ट रोवून उभं होतं. ते पिकामध्ये त्या पावसामुळे ते वाहून वगैरे गेलं नाही, किंवा त्या पावसाचा त्याच्यावरती कोणताही दुष्परिणाम झाला नाही. पीक वाहून गेलं म्हणजेच पीक नष्ट झालं असं नाही, लक्षात घ्या. पीक शेतामध्ये उभं असलं तरी सुद्धा त्याच्या मुळांची कुजण्याची प्रक्रिया चालू होती सुरुवातीला. जास्त पाऊस असेल किंवा जास्त पाणी असेल, मधल्या आपल्याला गेल्या वर्षी पाऊस भरपूर पडला, आपण पाहिलं त्यावेळेस पिकांचं किती नुकसान झालं ते पाहिलं. काही डाळिंबाच्या बागा अशा होत्या की त्याची 2-4 दिवसांनी मनाने खाली फळं आपोआप काय होणार, डाळिंबाची फळं खाली गळून पडू लागली. त्याचं मग त्या बागा वाहून गेल्या का, झाडं तशीच नाही असं झाड चांगल्या कंडिशन आहे. पण त्या वेळेला अशी परिस्थिती निर्माण झाली होती की जास्त पाण्यामुळे मुळं जे आहेत ती काय झाली, त्यांच्या जमिनीशी संपर्क तुटला होता. मुळांची कंडिशन काय होऊ लागली होती, खराब होऊ लागली, आणि त्यामुळे वरची फळं जी आहेत ती काय होऊ लागली, गळू लागली. सगळं जे वरच्या फळांचं जे गुणवत्ता वगैरे सगळं डिपेंड असते, ती कशावरती डिपेंड असते, खाली मुळावरती डिपेंड असते. कशावर डिपेंड असते, जर मुळांची कंडिशन चांगली असेल तर वरती फळांची झाडाची कंडिशन कशी असते, व्यवस्थित राहते. जर मुळं डॅमेज झाली 4 दिवसाच्या पावसाने सुद्धा मुळं डॅमेज होऊ शकतात, लक्षात घ्या. पाणी जर साचून राहिलं रानामध्ये शेतामध्ये तर मुळं काय होऊ शकतात, डॅमेज होतात. आणि मग ही मुळांची कंडिशन चांगली आणण्याची जी क्षमता आहे ती जुन्या पद्धतीची जे बियाणं आहे, उदाहरण त्यांनी कासबाईचं दिले, त्याची काय आहे, चांगले आहे. कारण 1960च्या दशकामध्ये प्रचंड मोठा पाऊस झाला होता, तरी सुद्धा त्यावेळेस कासबाईचं जे बियाणं होतं ते तग धरून होतं. त्या पिकाला तेवढं नुकसान इतक्या प्रमाणात झालं नाही. He fondly remembered how the rice was still standing. त्याला अजून सुद्धा आनंदाने त्याची आठवण होते
की तो तांदळाचं पीक कसं उभा होतं त्या ठिकाणी. वेन दे ऑल रिटर्न टू द विलेज आफ्टर द फ्लड्स हॅड रिड्यूस्ड, ज्यावेळेस पूर ओसरला आणि ते परत गावात आले होते त्यावेळेस त्यांना असं दिसून आलं होतं की तांदळाचं पीक जे कोणत्या व्हरायटीचं होतं, कासबाईचं होतं, ते आहे तशा जोमामध्ये काय होतं, उभं होतं. एवढा मोठा पूर येऊन सुद्धा त्या पिकावरती कोणताही परिणाम झालेला नव्हता. सच वॉज स्ट्रेंथ ऑफ द राईस, ही त्या तांदळाची काय होती, खरी ताकद होती, त्या व्हरायटीची ती ताकद होती. बट लुक व्हॉट वी हॅव डन, ही रिव्ह्यू, त्यांनी खंत व्यक्त केली की बघा आपण काय केलं नक्की, आपण असल्या चांगल्या व्हरायटी सोडून आपण कोणत्या प्रकारच्या व्हरायटीकडे चाललेलो आहोत किंवा कोणत्या प्रकारच्या व्हरायटीचा आपण काय केलेला आहे, वापर सुरू केलेला आहे, त्याच्याकडे त्यांनी काय केलं, त्याबद्दल खंत व्यक्त केली. ॲज ए वेंट ऑन reminiscing about the rice, remembering a story about a past event, भूतकाळातील गोष्टींचा भूतकाळातील प्रसंग आठवणे किंवा भूतकाळातील काही गोष्टींची आठवण होणे. त्यांना भूतकाळातील काही गोष्टींची आठवण होती त्या तांदळाबद्दलच्या. वी gently guided him back to the reason for our visit, आणि मग हळूच लेखक त्यांना का भेट द्यायला आहे याची त्यांना काय करून देतो, आठवण करून देतो. त्यांना सांगतो की आम्ही तुमच्या भेटीसाठी का आलेलो आहोत, ते कासबाई सीड्स, आणि ते रिझन काय होतं, कासबाई सीड्स. आम्ही कशासाठी आलेलो आहोत, कासबाई सीडच्या बियाणाबद्दल तुमच्याकडे आलो होते, याची त्यांना काय करतो, आठवण करून देतो. He was sure that there was not a single villager in his area who could have the seeds of kasbai. He was sure that, त्या सरपंचांना याची पूर्ण खात्री होती की त्या गावात असा एकही माणूस नाही, that there was not a single villager in his area who would have the seeds of kasbai, ज्याच्याकडे कशाचं बियाणं आणून येईल, कासबाईचं बियाणं भेटेल. According to him, त्या सरपंचाच्या मते, the only people who still grew it were the आदिवासीज, जे लोक याची लागवड करतात आणि याचं पीक घेतात ते कोण लोक होते, आदिवासी लोकांमध्ये फक्त राहिलेलं आहे. फक्त आता या कासबाई बियाणांचा वापर कोण करते, आदिवासी लोक करत आहेत. In a hamlet at the foothills of the mountains in the next village, आसावरी, त्याच्या पुढेच एक गाव होतं, त्या गावाचं नाव काय होतं, आसावरी असं त्या गावाचं नाव होतं. आणि त्या गावाच्या फुटहिल पायथ्याशी, म्हणजे त्या गावाच्या शेजारी एक टेकडी होती आणि त्या टेकडीच्या पायथ्याशी काही झोपड्या वगैरे होत्या आणि त्या झोपड्यामध्ये राहणारे जे काही आदिवासी लोक होते ते लोक काय करत होते, आता फक्त हा प्रकारचा तांदूळ पिकवत होते. वी बिड फारवेल टू देवहांडा यांचा आम्ही काय घेतला, निरोप घेतला. लविंगली ब्लेस्ड अस अँड सेड, ज्यांनी आम्हाला आशीर्वाद दिला आणि म्हणाले, महालक्ष्मी, लोकल गॉडेसेस, तिथलं जागृत देवस्थान जे स्थानिक पातळीवरचं आहे, महालक्ष्मी, विल गिव्ह यू द सीड्स ऑफ कासबाई, ते तुम्हाला कासबाई काय करेल, उपलब्ध करून देईल, असा त्यांनी काय केला, त्यांना आशीर्वाद दिला. इन आसावरी विलेज, त्यानंतर लेखक कुठे येतो, आसावरी या गावामध्ये येतो. वी आस्क्ड द सरपंच टू हेल्प अस ॲज वी वेअर नॉट व्हेरी फ्लुएंट विथ द लोकल डायलेक्ट लँग्वेज. डायलेक्ट अर्थ काय, लँग्वेज. आम्ही लोकल डायलेक्टशी म्हणजे स्थानिक भाषेशी आम्ही काय नव्हतो, परिचित नव्हतो. ते आदिवासी होते, त्यांची भाषा कशी होती, वेगळी होती, आणि त्यामुळे त्यांची भाषा आम्हाला समजत नव्हती आणि आमची भाषा त्यांना काय होत नव्हती, समजत नव्हती. त्यामुळे आम्ही तिथल्या सरपंचांना विनंती केली की आम्हाला तुम्ही काय करा, मदत करा, आम्हाला ते बियाणं उपलब्ध करून देण्यासाठी मदत करा. ही सेंट हिज असिस्टंट जीवन विथ अस इन टू द हिल्स, आणि मग त्या टेकड्यामध्ये त्यांनी त्यांचा असिस्टंट जीवन, काय नाव आहे त्याचं, जीवनला आमच्याबरोबर पाठवलं. आफ्टर अ हाफ ॲन आवर वॉक थ्रू थिक व्हेजिटेशन, दाट दडप अशा गवतातून, झाडझुडपातून, शेताच्या लागवडीमधून अर्धा एक तास गेल्यानंतर, क्रॉसिंग न्यूमरस स्ट्रीम्स, बरेचसे ओढे ओलांडून गेल्यानंतर, अँड डिचेस, बरेचसे डबके वगैरे ओलांडून गेल्यानंतर, अँड स्क्रॅम्बलिंग ओव्हर रॉक्स अँड ग्रॅव्हल, वाळू चालून गेल्यानंतर, रॉक्स खडक वगैरे चढून गेल्यानंतर, वी रीच्ड द स्लीपी हॅमलेट ऑफ बोरीपाडा, आम्ही त्या झोपडपट्टीमध्ये, काय नाव त्या झोपडपट्टीचं, बोरीपाडा, त्या झोपडपट्टीमध्ये आम्ही जाऊन शेवटी पोहोचलो. देअर वेअर जस्ट 2 ramshackle houses, ramshackle in a state of severe disrepair, ढासळून पडलेले, म्हणजे दुरुस्ती सुद्धा याची व्यवस्थित केलेली नाही, खराब अवस्थेमध्ये असलेली अशी 2 घरं आम्हाला त्या ठिकाणी दिसून आली. इन फ्रंट ऑफ अस, आमच्या समोर उभी होती ती. अँड वी वंडर्ड इफ दिस वॉज द राईट प्लेस, आणि आम्हाला आश्चर्य वाटलं की आम्ही ज्या ठिकाणी आम्हाला पोहोचायचे, आम्ही त्या योग्य ठिकाणी आलोय का खरं, आम्हाला इथं ते कासबाईचं बियाणे मिळेल का खरं, ही तीच घरं आहेत का ज्या ठिकाणी आम्ही ज्याचा शोध घेतोय ती वस्तू इथं आम्हाला सापडेल असेल. रिंकल्ड ओल्ड वुमन सिटिंग बिफोर वन ऑफ द हाऊसेस,
त्या दोन घरापैकी एका घराच्या समोर रिंकल्ड ओल्ड वुमन, सुरकुत्या पडलेली एक म्हातारी काय केली होती, बसलेली होती. लुक्ड ॲट अस विथ क्युरियोसिटी, आणि ते आमच्याकडे अगदी क्युरियोसिटीनं उत्सुकतेनं पाहत होती. का बरं ते उत्सुकतेनं पाहत असणार आहे? कारण तिला कोणतरी नवीन आपल्याकडे आलंय याची काय झाली होती, जाणीव झालेली होती. त्यामुळे त्यांच्याकडे उत्सुकतेने पाहत होती. ॲज वी अप्रोच्ड, जसं आम्ही जवळ गेलो तिच्या, वी सिग्नल टू जीवन टू आस्क द क्रुशियल क्वेश्चन, तो महत्त्वाचा प्रश्न विचारावा असं आम्ही त्या जीवनला काय केला, सिग्नल दिला, खुणावलं त्याला की विचार त्या म्हातारीला की तिच्याकडे ते काजबाईचं बियाणं उपलब्ध आहे का नाही असं. सी मटर्ड इन रिप्लाय, ती त्या जीवननं प्रश्न विचारल्यानंतर त्याला प्रत्युत्तर दाखल काहीतरी पुटपुटली. अँड वी लुक्ड ॲट जीवन फॉर अ क्विक इंटरप्शन, आणि क्विक इंटरप्शनसाठी म्हणजे तात्काळ त्याचं बोलणं खंडित करून आमच्या प्रश्नाचं उत्तर आम्हाला देण्यासाठी आम्ही जीवनकडे काय केलं, उत्सुकतेपोटी पाहिलं. हे ब्रोक इन टू अ स्माईल, त्याच्या चेहऱ्यावरती स्मिता असे पसरलं होतं. आणि इन्फॉर्म्ड अस, आणि त्यानं आम्हाला माहिती सांगितली की दॅट सी डिड हॅव द राईस, तिच्याकडे ते बियाणं काय आहे, उपलब्ध आहे. अँड वॉन्टेड टू नो हू वी वेअर अँड वाय वी वॉन्टेड इट, पण तिला हे जाणून घ्यायचं आहे की ते आलेले लोक कोण आहेत आणि त्यांना ते बियाणं का हवंय, या गोष्टी तिला काय पाहिजे, माहिती हवी आहे. इट वॉज अ डिफिकल्ट टास्क टू कीप अ स्ट्रेट फेस अँड आय हॅड टू कंट्रोल अ स्ट्रॉंग डिझायर टू हगर. इट वॉज अ डिफिकल्ट टास्क, हे अतिशय अवघड काम झालं होतं. टू कीप अ स्ट्रेट फेस, चेहरा सरळ ठेवणे, चेहरा सरळ ठेवण्याचं अतिशय काम अवघड झालं होतं. म्हणजे काय, हां, त्याला खूप आनंद झाला होता. त्याला असं हास्य त्याच्या चेहऱ्यावरचं लपून राहत नव्हतं. म्हणजे आनंदाने त्याचा चेहरा काय झाला होता, नुसता चेहऱ्याचे हावभाव सगळे बदलून गेले होते. सरळ चेहरा ठेवून त्याला शक्य नव्हतं असं म्हणतोय. म्हणजे मेटाफॉरिकल भाषेमध्ये बोलतो तो, रूपकात्मक भाषेमध्ये बोलतोय, काव्यात्मक भाषेमध्ये बोलतो तो. अँड आय हॅड टू कंट्रोल अ स्ट्रॉंग डिझायर टू हगर, आणि त्याच्या मनामध्ये त्या म्हातारीला मिठी मारावी जाऊन याची खूप मोठी इच्छा निर्माण झाली होती. पण त्यानं स्वतःवरती कसं तरी नियंत्रण मिळवलं. आफ्टर सर्चिंग फॉर मंथ्स, बऱ्याच महिने शोध घेतल्यानंतर, वी आर फाउंड द इल्युसिव्ह कासबाय, ते कासबाईचे बियाणं जे मिळण्यास अतिशय अवघड होतं ते आम्हाला प्राप्त झालं होतं. वी एक्सप्लेन टू हर दॅट, आम्ही त्याला स्पष्ट करून सांगितलं की वी वेअर फ्रॉम पेट नियर बाय, आम्ही कुठून आलेलो आहोत, पेटच्या जवळपासून आलेलो. त्याचं गाव कोणतं होतं, मूळ पेट. आपण सुरुवातीला पाहिलंय, पहिल्या कार्यक्रमामध्ये पहा, त्यानं आपला जॉब सोडून तो आपल्या गावी पेट या गावी आला होता शेती करण्यासाठी, बरोबर आहे. आणि मग तो सांगतो की आम्ही पेट या ठिकाणी आलेलो आहोत. अँड वी नीडेड द सीड्स टू ग्रो इट, आणि आम्हाला हे बियाणं खाण्यासाठी नाही तर ते कशासाठी पाहिजे, आम्हाला पिकवण्यासाठी पाहिजे, आम्हाला याची लागवड करायची आहे. वी आस्क्ड फॉर 10 किलोग्रॅम्स ऑफ राईस, आम्ही तिला 10 किलो राईस मागितला. सी मटर्ड अँड स्कॉवर्ड, तिनं पुटपटली आणि झटक्यात तिथून निघून गेली. जीवन इंटरप्टेड दॅट सी हॅड नेवर हर्ड ऑफ पेट, जीवननं मध्येच तिला इंटरप्शन करून तिचं बोलणं खंडित करून तिला सांगितलं की पेट कुठं आहे ते, याच्याबद्दल तिला माहिती दिली. अँड ऑल्सो डिड नॉट हॅव द वेगिंग स्केल, आणि त्याचबरोबर त्याने हे सुद्धा सांगितलं की त्यांच्याकडे वेजिंग केलं नाही. वेजिंग केलं म्हणजे काय, वेट, वजन काटा नाही किंवा वजनासाठी माप वगैरे नाही, ते सुद्धा त्याने त्याला माहिती दिली. सी वॉज विलिंग टू गिव्ह द सीड्स ओनली इन बास्केट्स, ती फक्त बास्केटच्या मापाने काय करणार होती, माप टाकणार होती. आपल्याकडे पूर्वीची पद्धत होती, आपल्याकडं देवाणघेवाणीसाठी कोणती मापं वापरली जायची, तुम्ही आता शांत राहा, तुम्ही सांगा बरं कोणती मापं वापरली जातात घरामध्ये जुन्या काळामध्ये, हां, तराजू, तराजू नंतर आलं, वजन काटा वगैरे ते त्याच्यावरती शिक्का आला, त्या वजनावरती ॲथोराइज्ड ते हे करून घेतले जातात, नंतर तपासून घेतले जातात सरकारी यंत्रणेकडून तराजू वगैरे. पण जुन्या काळामध्ये मागल्या 60-70 वर्षापूर्वी कोणती मापं वापरली जायची, एखाद्याचा एक ज्वारी घालायची, थोडीशी पुसली द्यायची, कशानं घातली जायची, शेर कशानं घातली जायची, आणि शेर आहे सगळी मापं सांगा बरं तुम्हाला, पुन्हा पुन्हा माहिती. हां हां, चिपटं, मापटं, तीन नाही, शेर, चिपटा, मापटं आहे ना, आणि कोळवं माहीत नाही का, असतं ते पण असतं का नाही. शेर म्हणजे सर कसं आहे, शेरात सरासरी किती किलो धान्य बसतं, 2 किलो आसपास बसतं, एक्झॅक्ट नाही बघा, त्याचं माप, किलोचं माप वेगळं आहे, त्याचं माप वेगळं आहे, पण सरासरी किती किलो धान्य बसतं, 2 किलो धान्य.
त्यानंतर काय आलं, चिपटं का मापटं, चिपटं आलं. त्यानंतर आलं मापटं, म्हणजे मापटं म्हणजे किती आलं, पाव किलो आलं. किती आलं, पाव किलो आलं. आणि कोळवं ते 600 ग्रॅम एवढं असते. साखर वगैरे कोणाची उसणी आहे ना, कोळवं साखर द्या वगैरे अशा पद्धतीने चालतंय. सासून उद्या लक्षात राहू द्या, हे प्रश्न UPSC एक्झाम सुद्धा विचारला जाऊ शकतो. इतका महत्वाचा प्रश्न आहे. चिपट्याची शेराची जर मापं सांगा म्हणलं तर शेराचीच मापं सांगायची, बरोबर आहे. वाघाची मापं सांगत बसायचं नाही परत. हां, शी वॉज विलिंग टू गिव्ह द सीड्स ओनली इन बास्केट्स. ती बास्केटच्या मापानं माप देणार होती. वी आस्क्ड फॉर अ सिंगल बास्केट ऑफ राईस. त्यांनी एक बास्केट राईस मागितला, म्हणजे ज्याच्यामध्ये अंदाजे 10 किलोच्या आसपास काय होत असेल, राईस बसत असेल. अँड जीवन टोल्ड अस टू पे हर समथिंग. जीवनने तिला काही ठराविक रक्कम द्यायला सांगितली आम्हाला. आय हँडेड ओव्हर अ 100 रुपी नोट. त्यानं त्या म्हातारीला 100 रुपयाची नोट काढून दिली. अँड फॉर द फर्स्ट टाइम इन द लास्ट 10 मिनिट्स, आणि मागच्या 10 मिनिटामध्ये पहिल्यांदा हर फेस ब्रोक इन टू अ स्माईल. तिचा चेहरा आनंदाने उजळला होता. कशामुळे, 100 रुपयाची नोट बघून. कशामुळे उजळला त्या म्हातारीचा चेहरा, 100 रुपयाची नोट बघून. शी नोडेड हर हेड इन अप्रुव्हल. आणि तिनं आपली मान हलवली आणि तो तांदूळ घेऊन जाण्यास काय दिली, मान्यता दिली. ॲज वी वॉक बॅक, ते परत माघारी चालू लागले. अगेन इज द फेडिंग सनसेट. काय होऊ लागला होता, सूर्यास्त होऊ लागला होता, अंधार पडू लागला होता. फेडिंग सनसेट, थोडा थोडा अंधुक प्रकाश पडू लागला होता. लिव्हिंग बिहाइंड अ स्माइलिंग ओल्ड लेडी. ती हसणारी म्हातारी आम्ही तिथंच पाठीमागे सोडून दिली होती. आय कुड नॉट हेल्प बट वंडर. मी काही मदत करू शकत नव्हती तिला, पण मला आश्चर्य वाटत होतं की दॅट हिअर, इथं अशा ठिकाणी, नेस्लिंग इन द फूट हिल्स ऑफ अन अननोन माउंटेन, निनावी पर्वताच्या पायथ्याशी घरटं राहून बांधून राहणारी ती म्हातारी. अवे फ्रॉम द हस्टल अँड बस्टल ऑफ द रोड ऑफ सिटी. शहराच्या किंवा रस्त्यांच्या घाईगर्दीपासून दूर कुठेतरी राहणारी म्हातारी. वेअर द रिअल पीपल ऑफ इंडिया. तेच भारताचे काय आहेत, खरे नागरिक आहेत. कारण का, तर त्यांनीच भारताची खरी संस्कृती काय केलेली आहे, जपून ठेवलेली आहे, जोपासून ठेवलेली आहे. आणि ती ते वाढवत सुद्धा आहे, नुसती जोपासून ठेवलेली नाही. These were the people who still held on the rich biodiversity. हे असे लोक आहेत. These were the people who still held on the rich biodiversity. ज्यांनी अजून सुद्धा इथल्या निसर्गातली बायोडायव्हर्सिटी आहे, जैवविविधता, ती त्यांनी टिकवून ठेवलेली आहे. ती त्यांनी काय केले, जोपासले. आपण सगळी बायोडायव्हर्सिटी मोडून काढली पहा, सगळी बायोडायव्हर्सिटी मोडून काढलेली आहे. आपल्याकडं पूर्वी घराच्या अवतीभोवती कसली फुलं असायची रे, सदाफुलीची झाडं असायची, बरोबर आहे. आता कॅक्टस आलंय, ज्याला फुल नाही, वास नाही, काय नाही, काय नाही, ना फळ नाही, नुसतं काटत असतं हात लावा गेलं. आणि आपण कुठं लावतो ते घराच्या खिडकीमध्ये, शो म्हणून. काय त्याचा फायदा आहे, ऑक्सिजन देत आहे का ते, नाही देते ऑक्सिजन. पूर्वी घराच्याकडे घेवडीची झाडं असायची, कारल्याची झाडं असायची, वांगी 2-4 झाडं असायची, तुळशी झाडं असायची घराच्याकडे, ताटवा असायचं तुळशीकडे, तुळशीला. आता आहे का तो, आता नाही. आता काय आलंय, कॅक्टस आलंय. काय फायदा आहे ते, काय फायदा आहे त्याचा. आणि तरी सुद्धा ते आजमागात त्याला रोज सकाळी पाणी घालते ती, त्याची काळजी घेते ती, त्याला खालीवर बघते ती, काय किती वाढले, काय झाले. जणू काय त्याच्यात नवीन अंकुर फुटल्यासारखं काय दिसते, काय कोण ते कळत होतं नाही वाढ झालेली. कळत समजते का ते वाढ झाली त्याची, निवडणुकाची वाढ झाली समजते का, नाही समजत. पण तरी सुद्धा त्याची काळजीपूर्वकपणे काळजी घेते. आणि सदापुरीची 2-4 झाडं असली घराकडे, काय फळाचा कचरा म्हणून गप्पा गम सुटाते. आपण बायोडायव्हर्सिटी, हे मी एक एक्झाम्पल दिले तुम्हाला. हे काय आहे, बांधाचं झाड असलं ताप देते, त्याच्या खालचं पीक चांगलं येत नाही, मग लावा करवं. रस्त्याला फटाडा येतोय, हा ना फटा. घराच्या खिडकीवर फटा येतोय, हा ना फटा. का घरात उशीर येत नाही, बल्ब लाव की बरं, काय पडत नव्हती घरात, बल्ब लावलं उशीर पडतोय ना. हां, खिडकीचा बघ. आपण काय, ती खिडकी बंद करून बुजवून घेतली पाहिजे, त्याच्या पलीकडे दुसरी खिडकी पाडली. खिडकी पाड ना दुसरी, घरात बांधकाम पाडून मरतो का. आपण काय करतोय, झाड पाडतोय आणि खिडकी तशी चिरतोय. आता झाड महत्वाचं आहे का खिडकी महत्वाची आहे, काय महत्वाचं आहे. आपण बायोडायव्हर्सिटी पूर्ण बदलून टाकले. हे काही गोष्टींचे अशा बारीक सारीक अनेक गोष्टी आहेत की ज्याच्यातून आपण बायोडायव्हर्सिटी बदलले. लक्षात घ्या, इथली जैवविविधता जी आहे ते आपण बदलून टाकले आहे.
पक्ष्यांचे काय हाल केले आपल्याला आपण माहिती आहे, बरोबर आहे. त्यांना आपण विविध प्रकारचे विषारी पदार्थ टाकून मारलं. अनेक प्रकारे आपण या जैविकतेला काय केलेलं आहे, धोका पोचवला. म्हणून लेखक म्हणतो की ते खरे लोक आहेत जे या रस्त्यापासून शहरापासून दूर कुठेतरी एखाद्या डोंगराच्या पायथ्याशी मोडक्या तोडक्या घरात राहतात, पण त्यांनी पृथ्वीनं जे दिलंय ते टिकवून ठेवलंय. निसर्गाच्या विरोधात ती लोक गेलेली नाही. आपण सारखं निसर्गाला चॅलेंज करतोय, कसं काय कसं काय, आणि ती एकदाच येते सुनामी घेऊन, सगळं वाहून येते, काय ठेवत नाही ते. मग ती सांगते, परत म्हणते आता कसं बरं वाटतंय. हे थांबलं पाहिजे, लक्षात आलं. हे काय झालं पाहिजे, थांबलं पाहिजे. आपण निसर्गाला आपल्या कलेने नाही घ्यायचं, आपण त्याच्या कलेने चाललं पाहिजे. आपण त्याच्याशी मिळून मिसळून वागलं पाहिजे. निसर्ग आपल्याबरोबर मिळून मिसळून वागेल का, कधीच वागणार. माणसाच्या शरीराचा किंवा शेवटचा माणूस पृथ्वीवरचा नष्ट होईपर्यंत निसर्ग तुमच्यासारखं वागणार नाही, लक्षात घ्या. कधी तुम्हाला त्यासारखं काय करावं लागेल, वागावं लागेल. These were the people who still held on to the rich biodiversity of our land and no one even cared about them. आणि कुणीही तरी सुद्धा या लोकांबद्दल काय करत नाही, काळजी घेत नाही. They had never heard of hybrids. त्यांनी कधी हायब्रिडबद्दल, फर्टिलायझरबद्दल ऐकलं नसेल, और पेस्टिसाइड्स, कीटकनाशकाबद्दल त्यांनी ऐकलं नसेल. आता त्या डोंगराच्या पायथ्याशी राहणारी, त्या मोडक्या तोडक्या घरात राहणारी म्हातारी, तिला हायब्रिड बियाणं म्हणजे काय, फर्टिलायझर, NPK, कीटकनाशकन, बुरशीनाशकन, असला रोग आला तसला रोग आला, तिला काय माहिती आहे. आपलं न्यायचं कासबाई पेरायचं, जेवढं हाताला लागेल तेवढं घेऊन यायचं, संपला विषय आहे नाही. तिला काय माहिती आहे का, तिला काही यातलं माहिती नाही. दे जस्ट ग्रीव देअर राईस. ते फक्त त्यांचा तांदूळ पिकवतात. अँड एट व्हॉट दे गॉट. आणि त्यांना जेवढं मिळतं तेवढं ते खातात. तेवढ्या त्यात काय असतं, ते समाधानी असतात. आपल्यासारखं नाही, यावर्षी 50 टन ऊस निघाला, पुढल्या वर्षी 70 टन काढेल का, शेजाऱ्याचा 52 टन निघलेला असतो, आपल्यापेक्षा 2 टन निघलेला असतो, आपण 20 टन जादा काढापर्यंत बोलतो. मग त्या वर्षी 10 पोती फर्टिलायझर, पुढल्या वर्षी 20 पोती फर्टिलायझर. तुला काय जड जाते का आणून टाकायला, रान स्वस्त आहे का, ते स्वस्त आहे त्या रानाला. आपण बायोडायव्हर्सिटी बिघडून टाकलेली आहे. They just grew their eyes and ate what they got. The old lady we met had probably never left बोरीपाडा. ती ओल्ड लेडी जी होती, जिला आम्ही भेटलो होतो, तिनं आयुष्यात तिच्या कधी बोरीपाडा सोडलं नसेल. तिचं गाव तिनं सोडलेलं नसेल किंवा तो परिसर सोडलेला नसेल. Her world was unspoiled by progress. तिचं जग जे होतं का, अनस्पॉइल्ड, पिळलेलं नव्हतं. कशाने, बाय प्रोग्रेस, विकासाने. लेखकाला असं म्हणायचं की विकासानं आपलं जीवन पिळून काढले, आपलं आयुष्य काय केलं, ते विकासाने पिळून काढले. ताप आला तर डॉक्टरकडे जातोय, साधा ताप, फिवर आला तरी आपण काय करतोय, डॉक्टरकडे जातोय. पंखा 2 तास उन्हाळ्याचा पण पडत आपल्याला करमत नाही, लगेचच मसर कशा हवती ती का नाही, झाडाखाली बसल्यावर तशी कंडिशन होती आपली, टनाटना उडते ती घरात. बघा तुम्ही उन्हाळ्यात वेळा तुम्ही 2 तास पंखा बंद करा, घरात बसून जातो, आपली काय परिस्थिती. तिच्याकडे ऊन नसेल का, आता हिमालयात राहते ती म्हातारी. विकासाच्या कुठल्याही खुणेनं किंवा विकासाच्या कुठल्याही गोष्टीनं तिचं आयुष्य भेळमिसळ केलेलं नाही. तरी सुद्धा ती कशी आहे रे, सुखी आहे. कारण 100 रुपयाची नोट तिच्या हातात आली तर तिच्या चेहऱ्यावरती काय आला होता, आनंद आला होता. 100 रुपये नोट आहे, लाख लाख रुपये पगार घेते ती, आणि 28 तारखेला म्हणते ती काय करायचं, उद्या पेट्रोलला पैसे द्यायचे. 28 तारखेला म्हणते, 1 तारीख पुढं असते ना पगाराची, लाख रुपये पगार असताना सुद्धा 28 तारखेला. आणि ती किती समाधानी आहे, 100 रुपये नोटेमध्ये समाधानी आहे. कुठं आहे हा फरक. तुम्हाला 10 लाख जरी पगार झाला तर तुम्ही 28 तारखेला अशाच बॉम्ब मारत असणार आहे. समाधान मानलं तर आहे, नाही म्हणलं तर नाही. Her world was unspoiled by progress and for once I was grateful for that. आणि त्यासाठी पुन्हा एकदा तो काय करतो, तिचे आभार मानतोय की तिनं त्यांना काय दिलं होतं, तो अनमोल ठेवा दिला होता. कोणता, कासबाई सीड्स दिलेलं होतं. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण हा लेसन पाहिलेला आहे, जो आपल्याला बायोडायव्हर्सिटी काय करतोय,
जतन करायला सांगतोय. पारंपरिक बियाणांचं महत्त्व आपल्याला पटवून देत आहे. आपण थांबूया.